आपण त्या दिवशी हे सोलर वॉटर हीटरचं काम केलेलं आहे. तर त्यावेळेस पाणी कसं लिकेज होत होतं, ऑइल सील म्हणजे ओरिंग गॅसकेट कशी बदलली, ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आता मी परत इथं आलेलो आहे. तर ह्या जागेवर कुठं लिकेज होतं आहे का काय होतं आहे हे चेक करण्यासाठी आलो. तर बघा आता कुठे लिकेज आहे का. आपण ज्या ठिकाणी काम केलेलं आहे ते लिकेज बंद झालेलं आहे. आता इथं कुठेही लिकेज नाही, पूर्णपणे बंद आहे. आता हा एक जॉईंटचा भाग आहे. या जॉईंटमधून थोडंफार लिकेज होलेला लांबी वगैरे लावून एमसील लावून बंद करावं लागणार आहे. पण आपण जे काम केलं ते पूर्णपणे इथं बंद आहे. आता बघा बघा आता हा 2 नंबरचे ट्यूब रिंग बदलली, 1 नंबर आपण ब्लॉक केलेलं आहे. 1 नंबर ब्लॉक आहे. ही 2 नंबर ट्यूब, या ट्यूबची आपण ओरिंग बदलली आहे. हा पूर्णपणे ग्रिपिंग खराब असल्यामुळे आपण याला एमसीलने ब्लॉक केलेलं आहे. बघा म्हणजे ब्लॉक करून ही एक ट्यूब आपण काढून ठेवलेली आहे. ही ट्यूब पूर्णपणे खराब आहे. हे बघा आता हिचा बघा, हिचा जो सिल्वर भाग आहे, सिल्वर भाग पूर्ण निघालेला आहे. म्हणजे याच्यातला गॅस संपलेला आहे. जसा आता इथं सिल्वर भाग आहे बघा, हा सिल्वर भाग. तसा हिला नाही आहे. म्हणजे आपण जे काम केलेलं आहे ते 100% सक्सेस झालेलं आहे. तर आपल्याला आमचे व्हिडिओ, माझे काम कसे वाटते ते आपणास जरूर कळवा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.